श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. एक भास एक विसावा, एक भास एक विसावा, नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा. स्वामींची आठवण नसावी असा एकही क्षण नसावा. हृदयाच्या कणाकणात फक्त स्वामींनीच बसावा. असा आजचा एक तुमच्यासाठी चांगला विचार घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची सेवा कशा प्रकारे करावी किंवा स्वामी महाराजांची सेवा करूनही तुमच्या काही चुकामुळे स्वामी कृपा होत नाहीत, म्हणजे स्वामींची प्रचिती येत नाही, उलट दोष लागतात. भरपूर साड्या म्हणजे सेवा करायला सुरुवात केली की अडचणी येत आहेत. ह्या गोष्टी का? आयुष्यामध्ये तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं अजिबात नाही, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत ह्याला सुद्धा जास्त महत्त्व आहे. कारण स्वामी महाराज म्हणतात, जर कोणाचं एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार आले पाहिजेत. त्याचबरोबर त्याचं चांगलं बघण्याची ताकद, चांगलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी ना की त्याच्यामध्ये जर एखाद्याचं चांगलं होतं आणि तुमच्या मनामध्ये जर वाईट दोष त्याच्याविषयी येत असतील तर ह्याला अर्थ नाही. जरी तुम्ही कितीही सेवा करत असाल, कितीही गुरूंचे म्हणजे नामस्मरण करत असाल, आपल्या देवदेवतांची तुम्ही कोणत्याही देवांना मानत असाल आणि त्यांची सेवा करत असाल, व्रत वैकल्य उपासना करत असाल आणि दुसऱ्याविषयी जर असं तुमच्या मनामध्ये द्वेष असेल, दुसऱ्याविषयी असं वाईट विचार करत असाल तर त्या सेवेला काहीही अर्थ राहत नाही. कारण स्वामी महाराज म्हणतात, जर कोणाचं चांगलं झालं तर आपल्याला त्या व्यक्तीचं चांगलं बघण्याची आपल्यामध्ये ताकद असावी, त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावी अशी वृत्ती आपली असायला हवी. आणि जर का दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मानत नसाल आणि त्याच्याविषयी वाईट बोलत असाल तर तुम्हाला कोणत्याही सेवेचा फळ मिळत नाही किंवा आपण म्हणजे एक आपल्या हातून पाप झाल्यासारखं घडत असतात, उलट दोष आपल्याला लागत असतात. कारण आपलं जेवढं वाईट कर्म असेल ना तेवढं आपल्याला दोष जास्त प्रकारे लागत असतात. त्यासाठी दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघण्याची ताकद ठेवा. त्यानंतर दुसरं जे एक दोष आहे, चूक आहे, त्याच्यामुळे सुद्धा स्वामी कृपा आपल्यावरती होत नाही. आता तुम्ही म्हणताल की बाबा असं काहीही नाही, तर तसं नाही. कारण स्वामी महाराजांना काय आवडतं, तुम्ही कितीही त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना फूल अर्पण करा, त्यांचा आवडतीचा नैवेद्य बनवा, त्यांना अर्पण करा किंवा कोणत्याही अशा गोष्टी करा त्यांच्यामध्ये स्वामी महाराजांना जास्त आवडत नाही. आता आवडत नाही म्हणजे काही जास्त असं आवडतच नाहीत अशा अजिबात नाही आहे, पण त्यांना सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे नामस्मरण आहे, सेवा आहे. कारण स्वामींना सगळ्यात जास्त नामस्मरण, सेवा ह्याच गोष्टी आवडतात. त्यांना बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये असं इंटरेस्ट नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असाल नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही त्याचं पारायण करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे स्वामींना बडोद्यासाठी नेण्यासाठी यशवंत उमरराव हे आले होते आणि त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस असं काहीतरी सोने नाणे दाखवले त्यांना, स्वामी क्रोधित झाले आणि स्वामींची त्यांना ज्यावेळेस त्यांनी स्वामींना असं दाखवून त्यांचं काय म्हणतात नेण्यासाठी, त्यांचं मन विचलित करण्यासाठी, त्यांनी बडोद्याला यावे यासाठी त्यांनी जे कृत्य केलं त्याचं त्यांना खूप राग आला आणि त्यांना हातीपाय बेडी व चितीची प्रचितीसुद्धा आली होती. कारण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की तुम्हाला ते वाचल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर तुम्हाला अशा काही सेवा करायच्या आहेत, कोणतीही गोष्ट अर्पण करून स्वामी महाराज आपल्यावर कृपा करतील अशी चूक करू नका. कारण स्वामी महाराज असं कोणतीही तुम्ही गोष्टी स्वामी महाराजांसाठी ही केलं, लाडू बनवले, ते खाऊ घातलं किंवा तुम्ही फुलं अर्पण केले, अशानं स्वामी महाराज प्रसन्न होत नाहीत. स्वामी महाराजांना सेवा आणि ती पण सेवा श्रद्धा आणि विश्वास ठेवून शुद्ध अंतकरणाने करायची आहे. जर का तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करत असाल, जप करत असाल आणि जप करत असताना अशा एक चुका सरस सगळेजणांकडून होतात, बऱ्याच जणांकडून ह्या चुका होतात. आता तुम्हाला शक्य होत नसेल 11 माळी जप करणं तर तुम्ही किमान एकच माळ जप करा दररोज नित्य नियमाने, पण ती शुद्धांतकरणाने. आणि तुम्ही आणि महाराज तुमच्या हातामध्ये माळ आहे आणि तुम्ही नामस्मरण करताय एवढंच डोक्यामध्ये, बाकीच्या सर्व गोष्टी विसरायच्या आहेत. थोड्या वेळासाठी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत, मन विचलित होऊ देऊ नका आणि नामस्मरण करा. ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते. पण तुम्ही जर उगाचच 11 माळी जप करताय, 2-3 म्हणजे
माळू असं ओढताय, मणी ओढताय आणि एकदा स्वामी समर्थांचं नामस्मरण करताय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एकदम फास्टमध्ये श्वाससुद्धा घेत नाहीत, एवढ्या फास्टमध्ये जर तुम्ही नामस्मरण करत असेल तर ती चूक आहे. ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही. जेवढी पण सेवा करा, पण थोडी, जसं तुम्हाला शक्य होईल. आणि तुम्ही थोडी जरी सेवा केली तर स्वामी महाराज म्हणणार नाहीत की आज तू माझी थोडी का सेवा केली आहेस, भरपूर सारी सेवा कर, पण तुम्ही जेवढी तुम्हाला शक्य होते, जेवढी तुम्हाला थोडी सेवा शुद्धांतकरणाने, जसं वेळ मिळेल तसं. नामस्मरणाला अजिबातही वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकतात. फक्त तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने जर एकही वेळेस श्री स्वामी समर्थ असं अंतकरणातून म्हणलं तर नक्की स्वामी तुमच्या हक्केला धावून येतात. कारण आपले स्वामी महाराज खूप दयाळू आहेत. फक्त तुम्ही शुद्ध अंतकरण ठेवा आणि थोड्या वेळासाठी जरी तुम्ही सेवा करत असाल तर बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका. जरी तुमच्या मनामध्ये काही विचार येत असेल तरी त्या विचारांना सारून तुम्ही फक्त मी सेवा करते आणि माझ्यासमोर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, माझी सेवा चालू आहे, बाकी मला कोणत्याही गोष्टीचं काही भान नाही, असं थोडं 5 वेळासाठी म्हणजे 5 मिनिटासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतात. तुम्ही दररोज नित्यनियमाने 5 मिनिटं जरी स्वामींचं नामस्मरण सेवा केली तरी पण खूप झालं. स्वामी महाराज नक्कीच, स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील. पण तुम्ही खूप वेळ सेवा करताय ना अशा पद्धतीनं, जसं मी तुम्हाला सांगितलं की ही चूक करताय, फोनवर बोलताय, श्री स्वामी समर्थ म्हणताय, मध्येच काहीतरी असं बोलत राहताय, दुसऱ्या म्हणजे तुमच्या शेजारी कोणीतरी बसले आणि गप्पा मारत तुम्ही नामस्मरण करताय, सेवा करताय, देवपूजा करताय, ह्या गोष्टीचं तुम्हाला थोडीही सेवेचं फळ मिळत नसते, उलट दोष लागतात. त्यामुळे ह्या चुका अजिबात करू नका. स्वामींची सेवा करायची ना, फक्त दिवसातून 5 मिनिटं सेवा करा, पण शुद्ध अंतकरणाने मन एकाग्र करून, मन विचलित न होऊ देता सेवा करा, नक्कीच त्याचं फळ मिळेल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.